नमस्कार। समर्थ नगरातील 63 लाखांच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे लोकार्पण, आमदार विठ्ठल हलदेकर यांचा नागरिकांकडून भव्य सत्कार। खानापूर शहरातील समर्थ नगर येथे 63 लाख रुपये खर्चून पूर्ण झालेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी परिसरातील नागरिकांनी खानापूरचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलदेकर यांचे औक्षण करून शाल, श्रीफळ व हार अर्पण करून भव्य सत्कार केला। समर्थ नगरवासियांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन गुंजीकर होते। दत्तू देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक करून विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली। यावेळी आमदार विठ्ठल हलदेकर यांनी नागरिकांशी संवाद साधताना विकासकामांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली। तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही प्रयत्न सुरू राहतील असे आश्वासन दिले। कार्यक्रमात रस्ता काँक्रिटीकरणाचे काम उत्कृष्टरित्या पूर्ण केल्याबद्दल अभियंता नवीन मनसे यांचा आमदार विठ्ठल हलदेकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली। यावेळी समर्थ नगरातील 5 मान्यवर व्यक्तींचाही शाल व हार देऊन गौरव करण्यात आला। या प्रसंगी मंडळ अध्यक्ष बसवराज सानिकोप्पा, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी, जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा कार्यदर्शी मल्लाप्पा मारियाळ, बुंडू टोपिनकट्टी, बाबूराव देसाई, सौ धनश्री सरदेसाई, गजानन रेमाणी, अप्पर्या कोडोळी, रवीना पठाण, इंजिनियर नवीन मनसे, शिवा मेयेकर, राजवर्धन पाटील यांच्यासह समर्थ नगरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्हाला माहित होतं की बाबा मोठा व्यापलेला तालुका आहे आपला, जवळपास 300 खेड्यांनी व्यापलेला आहे। 2 भाषेमध्ये म्हणजे मराठी आणि कन्नड भाषेमध्ये व्यापलेला आहे। तरीसुद्धा काँग्रेसचं गव्हर्नमेंट आपल्या कारणाला तुम्हाला माहिती आहे की किती अपुरा येत आहे। तरीसुद्धा तुमच्या खास अग्रवस्त त्यांनी विशेष लक्ष देऊन तिथं मोठा असा म्हणजे वाटतं 70-77 लाखाचा जो फंड तिथं राबवलेला आहे। त्याचं खरोखरच तुम्ही सर्वांनी त्या गुण्यागोविंदानंतर सत्कार केलेला आहे, त्याच्याबद्दल काही शब्द अपुरे पडतात। परंतु खास करून आज जी आमची पूजा आहे म्हणजे भारताचे खंकर देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उर्वरित जे आयुष्य आहे अजून सुद्धा भरपूर तुम्हाला माहिती आहे। भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळी सरकार केंद्रामध्ये 2014ला आलं तेव्हा आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। ते सर्व अजून बरेच कामं आमची व्हायची आहेत। त्यासाठी समृद्ध भारत आणि सबका साथ सबका विकास सबका विश्वास या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी चाललेलं आहे। आणि इथं बोलून आम्हाला मान सन्मान केल्यास सर्व संयोजकांचे मी अभिनंदन करतो। आणि सर्वांनी हा कार्यक्रम संपल्यानंतर मंदिरामध्ये जायचे आहे आणि जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यासाठी आम्ही प्रार्थना आणि विशेष पूजा करायची आहे। तरी सर्वांनी तिथं यायचं आहे। एवढं बोलून आम्हाला बोलवण्याचा जे संधी दिल्याबद्दल हे पण काँग्रेसचं असल्यामुळं येणाऱ्या काळात शोभा पण वाढणार आहे। आणि अप्पायापुढे जर बरंच गेम तर अप्पायापुढे होऊन गेलेले आहेत, गुंडू विश्वास आहेत। येणारं खानापूर नगरवासी पण नगर पंचायत नेत्याकडे लक्ष द्यावं आणि काय बरकाचं पूर्ण करावं। आणि मेन म्हणजे देवराजी शहराचे देवस्थान आहे त्याच्या विकासासाठी पण आमदार साहेब आम्ही चर्चा केलेला आहे। त्याच्यासाठी पण काय व्हावं खरंच पर्पज खानापूर नगरचं विषय तालुक्यामध्ये विकास आपल्याला मिळणार आहे। आपल्या बाजूला मर्यादा मंदिर आहे,